जरी मराठी भाषेबरोबर तिसरी भाषा म्हणून हिंदी आणण्याचा जो प्रयत्न सुरू होता आणि याचे जरी जी आर रद्द केले असले तरी याबाबतची जी कमिटी नेमण्यात आली, जी समिती नेमण्यात आली, त्या समितीला मात्र या संदर्भात तिसरी भाषा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल याबाबतचा अहवाल देण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचा आरोप जो आहे तो समन्वय समितीने केलेला आहे। आणि आज या मुंबईतल्या आझाद मैदानात या समन्वय समितीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या चित्रपट सृष्टीतले जे मराठी कलाकार आहेत ते उपस्थित आहेत। चिन्मयी सुमित जे आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की मॅडम, आज तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलाय, सरकारनं जी आर रद्द केले तरी सुद्धा लबाडी सुरू आहे अशा पद्धतीचे बॅनर आहेत इथे। हो, मी कलाकार म्हणून ह्याला पाठिंबा द्यायला आले असं नाही, तर मी या चळवळीत गेली 15 वर्ष आहे आणि मराठी अभ्यास केंद्रातर्फे मी काम करते, मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं वातावरणच आलं होतं की त्रिभाषा सूत्र आपल्याकडे अवलंबण्यात येणार आहे पहिलीपासून, याच्याबद्दलची जेव्हा पहिल्यांदा बातमी आली तेव्हापासूनच आम्ही आंदोलन पुकारलं होतं। आणि त्या आंदोलनामध्ये ह्यावेळेला नागरी प्रतिसादाबरोबरच राजकीय पक्ष पण आपल्याबरोबर असावेत, जे समविचारी आहेत अशा विचाराने आम्ही सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवली होती आणि त्याला सर्वच राजकीय पक्षांनी, जे समविचारी आहेत आमचे, त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। आणि आमचं सगळ्यात पहिलं आंदोलन हे 2 महिन्यांपूर्वी झालं। त्याच्यानंतर 29 तारखेला GRची आम्ही लाक्षणिक होळी केली, त्याला सुद्धा राजकीय पक्षांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला दिला आणि नागरी प्रतिसाद सुद्धा आम्हाला खूप चांगला होता। मला वाटते गेल्या काही वर्षांमध्ये मराठी जनांमधून एवढं आलोट प्रेम आणि पाठिंबा आम्हाला पहिल्यांदा मिळतोय। नाही, परंतु नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती तयार करण्यात आली त्या समितीला ज्या संदर्भात जो जी आर काढलाय त्याच्यात असं म्हटलं गेलं की तिसरी भाषा कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येईल, काढून टाकता येईल याचा काहीच उल्लेख नाही। बरोबर आहे, त्याच्यामुळे हा एक छुपाच प्रकार आहे की जर राजमार्गाने आणता येत नाही आणि पुढच्या दरवाजाने आणता येत नाहीये तर मागल्या दरवाजाने आपण आणू। ज्या NEPचा म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा ते सतत आपल्याला दाखला देत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दलचे स्पष्ट निर्देश आहेत की कुठल्या टप्प्यावरती त्रिभाषा सूत्र धोरण असावं। ते पहिलीपासून निश्चितच नसावं असं त्यांचं म्हणणं आहे की पहिलीपासून म्हणजे साधारण 6व्या वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत मुलांना फक्त मातृभाषेतच शिक्षण द्यावं अशी त्यांची सूचना आहे स्पष्टपणे। पण ती डावलून फक्त ह्यांना राजकारण करायचं आहे म्हणून पहिलीपासून ते हिंदी भाषेची सक्ती करतायत। तुम्ही राजकारण म्हणता आहात, तुमच्या या सगळ्या आंदोलनात, तुमच्या या चळवळीत महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनीही खूप मोठं बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन केलंय, खास करून मनसे असेल, शिवसेना असेल। पण या राजकारणात भाजप एक वेगळं राजकारण करू पाहतंय, कारण का भाजपचे जे उत्तर प्रदेशचे खासदार आहेत ते खूप वाह्यात शब्द वापरून यांचा अशा पद्धतीनं थिल्लर उडवत आहेत। हो, ही गोष्ट अगदीच खरी आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीचं गढुळलेलं वातावरण महाराष्ट्रात याच्या आधी कधीच नव्हतं। म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पक्षांची सरकारं आली आणि गेली, पण तरी सुद्धा अशा पद्धतीचा अजेंडा राबवणारं, रेटणारं, एकदा जनमताचा कौल कुठे आहे तो कळल्यानंतर सुद्धा हा उद्दामपणा आहे खरं तर, की आम्ही पुन्हा एकदा ही समिती नेमू आणि आम्हाला ज्या पद्धतीने त्रिभाषा धोरण आणायचं आहे ते आम्ही आणूनच खरे होऊ असं जे त्यांना वाटतं आहे आणि ते करू शकतील असं त्यांना वाटतंय। हे आता शक्य होणार नाही, कारण इतके दिवस असं होतं की मराठी जनता सुद्धा थोडीशी बेसावध होती म्हणा, किंवा थोडीशी मराठी जनता अशी आहे की त्यांना असं वाटतं की आंदोलकांनी आंदोलकांचं काम करावं, राजकारण्यांनी राजकारण्यांचं काम करावं आणि आपण आपलं जगावं। पण ह्या वेळेला पहिल्यांदाच असं दिसतंय की जनमानसामधून सुद्धा हा रेटा आहे की आम्हाला ह्या भाषेत कुठल्याही पद्धतीची सक्ती आता नको आहे आणि आपली जी माय मराठी आहे, मुंबई काही फुकटात मिळालेली नाही महाराष्ट्राला, किंवा महाराष्ट्र हा सुद्धा काही फुकटात निर्माण झालेला प्रदेश नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही लोकांचं रक्त वाहिलेलं आहे, इथे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन घडलेलं आहे आणि ह्याचा कदाचित लोकांना विसर पडला होता, पण ह्या निमित्ताने लोक आता एकवटलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं भाषिक राजकारण किंवा भाषा ही अस्त्रासारखी वापरणं हे आता महाराष्ट्रात होऊ शकणार नाही। पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आंदोलन आत्ता तुम्हाला जरी असं वाटत असेल की आम्ही मुंबईमध्ये धरणं धरलं किंवा जे काही आम्ही सगळी जी कृती केली ती फक्त मुंबईत घडली असं जरी तुम्हाला वाटत असेल, तरी आज जे लोक आलेले आहेत
बुलढाणा, शिरूर, जळगाव इथपासून लोक आपल्याकडे आलेले, अहिल्यानगरमधले काही लोक आलेले आहेत. त्याच्यामुळे आज फक्त एवढं आम्ही धरणं आयोजित केलं तर लोक सगळीकडून आलेले आहेत. आज लोक आमच्यापर्यंत पोहोचलेत. आता पुढच्या आंदोलनाच्या टप्प्यांमध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि महाराष्ट्रभर हे वादळ उठेल हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकते. महाराष्ट्रभर हे वादळ उठवलं जाईल आणि भाषा ही अस्त्रासारखी वापरण्याचा जो प्रयोग सुरू आहे त्याला आम्ही या ठिकाणी विरोध करू, अशा पद्धतीची जी भूमिका आहे त्या ठिकाणी चिन्मयी सुमित घेताना पाहायला मिळतात. मंगेश वन्यसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.